नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये भरती प्रक्रिया संदर्भात एक मोठी अपडेट आहे। तर मित्रांनो, सविस्तर पद्धतीने माहिती पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही पाहू शकतात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील भरती प्रक्रिया सुरू करणे याबाबतचे एक अपडेट आहे। यामध्ये कार्यवाही जे आता लेटेस्ट स्टेटस आहे ते आहे कार्यवाही अपूर्ण आहे याबाबत। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात यामध्ये महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचा सुधारित आकृतीबंध करण्याचा दिनांक 29/1/2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नवीन सेवा प्रवेशास नियम मंजुरी दिली आहे। सदर नवीन सेवा प्रवेश नियम मंजुरीसाठी सामान्य प्रशासन विभागास पाठवण्यात आले आहे आणि नवीन सेवा प्रवेश मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून भरती प्रक्रिया करण्यात येईल। कालमर्यादा जी आहे ती 180 दिवस आहे। तर मित्रांनो, यामध्ये कोणती पदे असणार आहेत त्याची पण आपण माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। यामध्ये तुम्ही पाहू शकता हा जो जी आर आहे 29 जानेवारी 2025 चा जो जी आर आहे तुम्ही पाहू शकता। या जी आर मध्ये त्यांनी सर्व पदांची माहिती दिली आहे। तर ती कोणती पदे आहेत ते आपण पाहूया। यामध्ये ही जी भरती प्रक्रिया आहे मित्रांनो, या आत्ताच्या अपडेट नुसार 180 दिवसांच्या कालमर्यादेमध्ये याची जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। यामध्ये आपण पाहूयात कोणते पद आहेत आणि कोणत्या पदांची किती रिक्त पदे आहेत। मित्रांनो, हा जो जी आर आहे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे। दिनांक 29 जानेवारी 2025 या जी आर नुसार जी येणारी भरती आहे MPCB महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाची, ती या जी आर च्या अनुषंगाने ही भरती असणार आहे। तुम्ही पाहू शकता संपूर्ण जी आर आहे। त्यानंतर ना आता आपण जे रिक्त पदांचा तपशील आहे याचे येऊयात। यामध्ये तुम्ही पाहू शकता ऑफिस आणि डेझिग्नेशन इथे त्यांनी दिलेले आहे आणि वॅकंट पोस्ट जे आहे त्याची इथे अपडेट आहे। टोटल वॅकंट जे पोस्ट आहेत ते तुम्हाला मी एक आकडा काय आहे ते दाखवतो। यामध्ये तुम्ही पाहू शकता टोटल ज्या वॅकंट पोस्ट आहेत त्या 385 आहेत। मित्रांनो, येणारी जी भरती आहे ती 385 रिक्त पदांची असणार आहे। तुम्ही पाहू शकता यामध्ये गट ब अधिकारी असतील, त्यानंतर गट क चे कर्मचारी असतील। त्यामध्ये प्रामुख्याने जी पदे आहेत ते एनओसी पदे आहेत, टायपिस्टची पदे आहेत, क्लर्कची पदे आहेत, त्याचबरोबर काही तांत्रिक पदे आहेत जसे की इंजिनियर असेल। त्यानंतर गट ड चे कर्मचाऱ्यांची पदे आहेत तुम्ही पाहू शकता। यामध्ये मित्रांनो चेअरमन ऑफिसला जे पद आहेत सीनियर स्टेनो, ज्युनियर स्टेनो, ज्युनियर क्लर्क, टायपिस्ट, ड्रायव्हर, पिऊन, चौकीदार हे पद आहेत। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता प्रामुख्याने पदांचा जो वर्ग आहे तो प्रामुख्याने गट ब आणि क आणि ड हा आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जे पदे आहेत ते इथे स्टेनो, क्लर्क, टायपिस्ट, ड्रायव्हर एवढे आहेत। त्यानंतर मित्रांनो काही इंजिनिअरिंगची पण पद आहेत तुम्ही पाहू शकता। रिजनल ऑफिसर, सब रिजनल ऑफिसर, फील्ड ऑफिसर अशी देखील पदे आहेत। अधिकारीच्या दर्जाची पद आहेत। त्यानंतर काही इंजिनिअरिंगची पदे आहेत तुम्ही पाहू शकता। सुपरिंटेंडेंट इंजिनियर, IPC, APC, WP, OL, वेस्ट मॅनेजमेंट, अर्बन पोल्युशन कंट्रोल प्लॅनिंग हे देखील पदे आहेत। त्यानंतर एअर पोल्युशन अँड अबॅटमेंट इंजिनियर हे देखील इंजिनियरचं पोस्ट आहे। असिस्टंट सेक्रेटरी टेक्निकल हे देखील इंजिनियरची पोस्ट आहे। त्यानंतर रिजनल ऑफिसर यामध्ये पण तुम्ही पाहू शकता स्टेनो, फील्ड ऑफिसर, सब रिजनल ऑफिसर, ज्युनियर स्टेनो, ज्युनियर क्लर्क, टायपिस्ट, ड्रायव्हर, पिऊन इत्यादी पदे आहेत। त्यानंतर CSC, CC, सेल यामध्ये सुद्धा हेच पदे आहेत। इस्टेट डिव्हिजन, त्याचबरोबर रिजनल ऑफिस, BMW, त्यानंतर व्हिजिलन्स सेक्शन, चीफ सायंटिफिक डिव्हिजन, हेडक्वार्टर, सेंट्रल लॅबोरेटरी मध्ये तुम्ही पाहू शकता जे तांत्रिक पदे आहेत त्यांचा इथे समावेश आहे। जसे की सायंटिफिक ऑफिसर असेल, त्यानंतर सायंटिफिक असिस्टंट असेल किंवा लॅबोरेटरी असिस्टंट असेल आणि त्यानंतर काही प्रशासकीय पण पदे आहेत जसे की हेड अकाउंटंट, असिस्टंट अकाउंटंट ऑफिसर आणि त्यानंतर क्लेरिकल पदे आहेत क्लर्क, टायपिस्ट आणि स्टेनो आणि इन्स्ट्रुमेंटल फिटर। काही जे ITI च्या बेसिसवरती पात्रतेवरती जे पद आहेत ते पण आहेत। त्यानंतर रिजनल लॅबोरेटरी इथे पण हे पदे आहेत। इस्टॅब्लिशमेंट सेक्शन या कार्यालयात पण हे पदे आहेत। स्टोअर सेक्शन, अकाउंट सेक्शन, रेव्हेन्यू, सॅलरी, एक्सपेंडिचर, इन्व्हेस्टमेंट ब्रांच अँड बजेट अँड फायनल AC अकाउंट ब्रांच या कार्यालयामध्ये पण हे पदे आहेत। स्टॅटिस्टिकल सेक्शन EIC येथे पण आहेत। त्यानंतर लीगल सेक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता सिनियर लॉ ऑफिसरचे पद आहेत। लॉ ऑफिसर असेल, असिस्टंट लॉ ऑफिसर असेल, लीगल असिस्टंट असेल हे पद आहेत। IT सेक्शन मध्ये रिजनल ऑफिसर, सिनियर सिस्टम ऑफिसर, असिस्टंट सिस्टम ऑफिसर अशी पदे आहेत। रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये तुम्ही पाहू शकता पुन्हा सायंटिफिक ऑफिसर अशी पदे आहेत आणि प्रोटोकॉल ऑफिसर, पब्लिक रिलेशन ऑफिसर मध्ये पब्लिक रिलेशन ऑफिसर, असिस्टंट पब्लिक रिलेशन ऑफिसर हे पण पदे आहेत। रिजनल ऑफिसर आणि टोटल वर्किंग जे ऑफिस आहेत म्हणजे जेवढी कार्यालयांची संख्या आहे तिथे रिजनल ऑफिस मध्ये टोटल वर्किंग 15 ऑफिसेस आहेत इथे। त्यानंतर आतापर्यंतचे 24 ऑफिसेस झाल्यानंतर सब रिजनल ऑफिस यामध्ये पण 23 पदांचा समावेश आहे आणि मैत्री सेल एकूण 26 जे आपण आता सेक्शन पाहिले या सेक्शन मध्ये प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता अधिकारीपासून ते कर्मचाऱ्यापर्यंत प्रत्येक पदांच्या या आकृतीबंधात समावेश आहे आणि एकूण रिक्त पदांची संख्या आहे ती 385 आहे। तर मित्रांनो, येणारी जी भरती आहे ती 385 रिक्त पदांची असणार आहे। या भरतीमध्ये तुम्ही प्रामुख्याने पाहू शकता काही
अधिकारी ची पद आहेत. त्यानंतर काही सेक्शन नुसार आहेत, जसे की IT सेक्शन, लॉ सेक्शन यामध्ये काही टेक्निकल पदे आहेत. त्यानंतर प्रामुख्याने स्टेनोग्राफर आणि टायपिस्ट हे पण पद आहेत आणि गट ड चे पण पदे आहेत. तर मित्रांनो, हा जो जी-आर आहे 29 जानेवारी 2025 चा आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सुधारित आकृतिबंधास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये येणारी जी भरती आहे 385 रिक्त पदांची भरती असणार आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सुधारित जो आकृतिबंध आहे, जो आता आपण पाहिलेला आहे, त्यामध्ये मंडळाने नवीन सेवा प्रवेशास मंजुरी दिलेली आहे ऑलरेडी. त्यानंतर सदर नवीन सेवा प्रवेश नियम मंजुरीसाठी सामान्य प्रशासन विभागास पाठविण्यात आले आहेत आणि नवीन सेवा प्रवेश नियम मंजूर झाल्यानंतर ही महाराष्ट्र नियंत्रण मंडळाकडून भरती प्रक्रिया करण्यात येईल. मंजुरी झाल्यानंतरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे आणि याचा जो कालमर्यादा त्यांनी दिला आहे तो 180 दिवसांचा कालमर्यादा दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, हा अपडेट होता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील भरती प्रक्रिया संदर्भातचा. तर मित्रांनो, अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.